नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी किशोर दामेदर या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करतोय। आणि आज आपण जे मागं तुम्ही बरेच ह्या बागेचे बरेच व्हिडिओ बघितलेले आहे, जो आपला थोडं 2 मिनिटात रिवाइज करतो। मागच्या वर्षी फेब्रुवारीला आपण हार्ड कटिंग याला मारली होती, जवळपास 7 फुटावर ह्या झाडाची हाईट आणली होती आपण कटिंग मारून, कारण खूप घेर झाल्यामुळे सावली पडत होती, ऊन पडत नव्हती। आता तुम्ही बघू शकता हा जो घेर आहे, हा घेर काहीच नव्हता, याच्यापेक्षाही जास्त घेर मोठा होता, फांद्या वाकलेल्या होत्या आणि फळबाग चांगली फुटत नव्हती ही। तर आपण त्याला हार्ड कटिंग मारली। हार्ड कटिंगवर त्याला खूप जास्त मेहनत शेतकऱ्यांनी घेतली, वेळोवेळी पाणी दिलं, त्याला बेसल डोस 2 वेळा टाकले, एकदा फेब्रुवारी टाकलं, एकदा जूनला टाकला। असे बेसल डोस वेळोवेळी, नवतीवर फवारणी, किडींचा प्रादुर्भाव थांबवला, अशा सगळ्या गोष्टी करून त्यांनी हे 1 वर्षामध्येच, आज मार्च महिन्यात आपण आलोय, 1 वर्षामध्ये आपल्याला हे झाडांची कंडिशन अशी बघते, लांबून जर दिसते, लांबून जर आपण बाग पाहिला तर एकदम प्रसन्न असं बागेमध्ये वाटतंय। तर याच्या मागे शेतकऱ्याची जी मेहनत आहे ती खूप महत्वाची आहे। मी फक्त एक सल्लागार आहे, सल्ला देतो, पण ते अप्लिकेशन करणं हे शेतकऱ्याचं काम आहे। दुसरा विषय म्हणजे आपण काय केलं होतं की याच्यामध्ये अर्ली आंबेबार फोडण्याचा प्रयत्न केला होता, आणि तुम्हाला हे जे फळ दिसते तर हे फळ आपलं याच्यात आलेलं आहे, हत्ती बार याला म्हणतो आपण। हे जसं बघा काही ठिकाणी असं चांगलं लागलेलं आहे, भरपूर लागलंय। तर हा आपल्याला हार्वेस्टिंगला जून मध्ये येईल। तर हा आंबेबार म्हणजे हा जो बहार आहे, हत्ती बहार, हा झाडाला मनानेच येतो, आपण त्याला काही करत नाही किंवा आपल्याला तो बाग फोडता येत नाही तसा। त्यामुळं याच्यासाठी शेतकऱ्यांनी विचारू नका की हा बाग कसा फोडला, पाणी कधी फोडलंय, तर हे काही सगळ्यांना शक्य होत नाही। हा पण काय इथं भरपूर फुटलेला नाही, एक 300-400 कॅरेटचा माल लागलेला आहे। तर आता तुम्हाला दुसरं आंबेबाराची माहिती देतो आणि आंबेबाराची साईज पण दाखवतो। ही जी साईज आहे, ही साईज सध्या मार्केटमध्ये माझ्या पाहणीत तरी हायेस्ट साईज आहे, म्हणजे खूप चांगली साईज आहे। म्हणजे जेणेकरून आपल्याला ही ऑगस्ट 15 आपण जे तारीख ठरवलेली, टार्गेट दिलेलं आहे, तर ऑगस्ट 15ला हे हार्वेस्टिंगला 100% येणार। आणि याच्यामध्येच काय आहे, काही ठिकाणी लेट पण बार फुटलेला आहे। तर लेटचा हा झाला ऑगस्ट 15चा हार्वेस्टिंग, हे फळ, त्याच्यानंतर हे फळ, हे बघा साईज आता आपल्याला लक्षात येते, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण समजेल। आणि याच्यातच आपल्याला ही जी साईज आहे, ही रेग्युलर आंबेबार, जो डिसेंबर एंड जानेवारी महिन्यात ज्यांनी पाणी फोडलंय त्यांना आलेला बार म्हणजे हा। तर हा बार आहे, सध्या पूर्ण मार्केटला हाच बार आहे। आणि हा बार एकदम बोटावर मोजण्यासारख्या शेतकऱ्यांकडे आहे, जिथे आपण दिवाळीपासून ट्रीटमेंट देतोय त्यांना हा बाग आलेला आहे। तर आपण आज जे इथे आलोय, एक भरत करावे म्हणून शेतकरी आहे, मोहोज म्हणजे जिल्हा पाथर्डी, तालुका पाथर्डी मधले, तर भरत कराव्यांच्या बागेमध्ये आपण आज आलोय। तर त्यांची जी मेहनत आहे बागेवरची, तर त्यांनी इतकी जबरदस्त मेहनत घेतली, तुम्ही आता बघू शकता। याच्यामध्ये तुम्हाला गवत बिलकुल दिसणार नाही, ड्रीपच्या खाली थोडं बहुत आहे, पण गवताचं नियोजन, पाणी द्यायची पद्धत, तुम्ही आता पाणी देत बघताय, फ्लोनी यांनी बाग भरलेला आहे 3-4 दिवसाआधी। ड्रीपची लाईनचं अंतर बघा, ड्रीपच्या लाईनीचं अंतर पण एकदम योग्य आहे, झाडाच्या घेऱ्याच्या बरोबर घेऱ्याखालीच आहे। आणि हे इनलाईन ड्रिपर दोन्हीकडे लावलेले आहे, त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन एकदम योग्य होते यांचं। दुसरा म्हणजे आपण आता या बाराला नियोजनासाठी काय केलंय, मग आपल्याला मिलीबग मी सांगितलं होतं, मिलीबग आला होता। मिलीबग मध्ये कसे गळ होते ते तुम्ही इथे बघू शकता। मिलीबग हे बघा, हे फळ इथून गळालं मिलीबगनेला चाटल्यामुळं, तर मिलीबग आता कंट्रोल झालेला आहे। थोडं मागच्या वेळेस पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा इथे मिलीबग आला होता। तर हे फळ सुद्धा इथे गळालंय, हे आता मरून गेलाय मिलीबग, आता जिवंत नाही राहिला। तर इथे आपण तो मिलीबग कंट्रोल केला, मावा चिकटा होता तो कंट्रोल झाला। आणि आता वॉटर सोल्युबल मध्ये मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं या बागेला काय सुरू आहे किंवा काय देणार आहे, तर आपण इथे 13 देणार होतो, ते आपण 2 वेळा देऊन झालं याला। आता आपल्याला काय आहे की जो तुम्हाला हत्तीबार दाखवला, ही साईज किंवा जे मोठे फळ याच्या आहे, ते फळ पण 300-400 कॅरेट असल्यामुळं आपण त्या फळांना त्यांच्या वाढीसाठी आणि अर्ली आंबेबार वाढीसाठी आपण 0-60-20 जे ICL किंवा IPL कंपनीचं येते, ICLचं येते, तर ICLचं 0-60-20 आपण इथे घेणार आहे। त्याचं प्रमाण कमी ठेवणार आहे। एवढ्या 500 झाड आहे, 500 झाडांना आपण एक 4 किलो देणार फक्त, आणि दर 5व्या दिवशी असे 3 ते 4 डोस देणार, म्हणजे ह्या फळाची पण साईज होईल आणि आंबेबारालाही तकलीफ होणार नाही, अर्ली मॅच्युरिटी येणार नाही।
आणि त्याच्यानंतर आपल्याला स्प्रेइंग मध्ये याला साईजसाठी काम करावं लागेल. इथे बघा इतका सुंदर माल लागलाय. 5 सेटिंग आहे एकाच याला आणि हे 5ही फळं एकदम चांगले पोचणार. आणि विशेष बाब म्हणजे याला इतका लोड असून अजूनही असं वाटत नाही की पुढच्या 3-4 महिने बांबू बांधायची गरज पडेल आणि आपण बांबू बांधणारच नाही. क्वचित काही झाडांना बांबूची गरज राहील, कारण इथे आपण जे फळ कटिंग केली होती, आता कटिंगचं एक फांदी आलेली आहे ते समोर, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या हाईटला आपण कट मारला होता, एवढी जाडी फांदी आपण कट केली होती आणि त्याच्यानंतर ह्या फुटवा घेऊन किती सुंदर अशा फांद्या तयार झालेल्या आहे. तर अशा फांद्या तयार होतात, फक्त ती कटिंग योग्य वेळेत व्हायला पाहिजे. आणि कटिंग नंतरचं जे नियोजन असते 3 ते 4 महिन्याचं, ते खूप महत्वाचं आहे. ते जर आपण चुकवलं तर मग सगळं बागच खतम होतो. बरेच लोक सांगतात की हार्ड कटिंग केली होती 2 वर्षांनी बाग काढून टाकला, तर तो काढावा लागतो, कारण आपलं कीड व्यवस्थापनावर प्रॉपर नियोजन होत नाही. आणि इथून पुढे आपण याला आता आंबेबाराची तुम्हाला ट्रीटमेंट सांगितली, याला हे जे देणार आहे आपण स्प्रेइंग मध्ये, तर स्प्रेइंग मध्ये आपण याला साईजसाठी फेंटॅक प्लस घेऊ, जेणेकरून साईज अमिनो ऍसिडनी एकदम चांगली साईज होईल. आणि हे जे ढगाळ वातावरण सध्या आलंय, तर सध्या आजच्या दिवशी खूप जास्त पावसाची अंदाज सांगितलेला आहे, वादळी पावसाचा. पण अजून तर 12 वाजले पण अजून तर काही झालेलं नाही, फक्त ढगा आलेले. तर याचा साईड इफेक्ट, बुरशीचा साईड इफेक्ट फळांवर होऊ नये म्हणून आपण याला बुरशीनाशक मध्ये रेडोमिल, कोल्ड किंवा मॅट्रिक्स किंवा एलिट या 3 पैकी एक स्प्रे घेणार आहे. त्याच्यासोबत एक कीटकनाशक घेऊन आपण त्याचा म्हणजे त्या झाडांना वाचवणार आहे ह्या वातावरणापासून, अशा प्रकारे. आणि अजून पुढे याच बागेचे आपल्याला पुढचे नियोजन घेण्यासाठी दर एक 8-15 दिवसाला ह्या बागेचा व्हिडिओ येत असतो. तर ह्या बागेचा व्हिडिओ आवर्जून पाहा आंबेबाराच्या शेतकऱ्यांनी, जेणेकरून या व्हिडिओवरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि पुढची ट्रीटमेंट कशी करायची ते पण कळेल. चला, धन्यवाद.